नमस्कार, मी विशाल पाटील। सामाजिक सलोखा हा फक्त समाजाच्या शांततेचा पाया नव्हे, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि प्रगतीचा मुख्य आधार आहे। आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे, भाषांचे, संस्कृतीचे आणि विचारधारांचे लोक एकत्र नांदतात। या विविधतेला स्वीकारून एकमेकांच्या मतांचा, श्रद्धांचा आणि भावनांचा आदर केल्यानंच खरं तर समाजात सलोख्याचं वातावरण निर्माण होतं। अनेकदा एखाद्या चुकीच्या माहितीमुळे तसंच अफवांमुळे विविध गटांमध्ये तणावाची भावना वाढू शकते। मग अशा वेळी प्रत्येकाने संयम आणि सहिष्णुता दाखवणं आवश्यक आहे। ज्या क्षणी संवाद तुटतो, गैरसमज वाढतो आणि अफवा पसरतात, तेव्हा समाजाच्या शांततेवर आणि अस्तित्वावरती गडद सावली येते। सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रत्येकाचं योगदान खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा विविध गटातील व्यक्तींनी एकमेकांशी संवाद साधायला हवा, मतभेद चर्चा करून सोडवावेत आणि हिंसेऐवजी संवादाचा मार्ग अवलंबावा। समाजातील प्रत्येक व्यक्तीने सर्वप्रथम मानव ही भावना मनावरती बिंबवली पाहिजे। तुम्हाला हे सर्व सांगण्यामागचं इतकंच कारण आहे की पुण्याच्या यवतमधील वातावरण एका क्षणामध्ये अशांत झालं। यवतच्या झगमगत्या गल्ल्या अचानकपणे पेटून उठल्या। दगडांच्या आवाजामध्ये शुकशुकाट दाटला। अचानक पोलिसांच्या गाड्या धावत आल्या। जमलेली गर्दी हा सर्व प्रकार साशंकतेने पाहत होती। या सगळ्या प्रकाराने नागरिकांच्या मनामध्ये भीतीची सावली पसरली आणि चर्चा पेटल्या। आणि कारण होतं फक्त एका सोशल मीडिया पोस्टचं। नेमकं काय घडलं यवतमध्ये याचाच आढावा आज आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। पुण्याच्या दौंड तालुक्यामधील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली। या तणावामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला। दुपारच्या उन्हामध्ये पुण्याच्या यवत गावाचा कुठला तरी कोपरा अगदी शांत होता, पण अचानकपणे ती शांतता भंग पावली। यवत गावामधील रोजच्या आयुष्यामध्ये भरगच्च बाजार, मुलांची टंगळमंगळ आणि वयस्करांच्या गप्पा सलग चालत होत्या। पण एका साध्याशा सोशल मीडिया पोस्टनं सगळ्यांचा रंगच बदलला। शब्दांचा झोत इतका जहरी ठरला की यवतच्या त्या गल्ल्यांमध्ये धुराचे वळसे, दगडांची गडगड आणि पेटवलेल्या दुचाक्यांची राख भरून राहिली। दृश्यांमध्ये आपण ते सगळं पाहतोच आहोत। त्यानंतर मात्र पोलिसांचं सायरन आणि धावपळीच्या गडबडीमध्ये प्रशासनानं शांततेच्या शोधार्थ प्रत्येक गल्लीमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले। लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फुटत असताना गाव फाट्यावरती डोंगराच्या सावल्या देखील दचकलेल्या होत्या। इथल्या बाजारपेठा शांत झाल्या। लोक आपापल्या घरातील खिडक्यांमागे लपले। अंगणामधल्या चिमण्यांनाही धास्ती वाटली। या क्षणांनी गावाच्या मनामध्ये एक काळा सावळा चंद्र उमटवला। नेमकं काय झालेलं आहे यवतमध्ये त्याचा अगदी सुरुवातीला आपण आढावा घेणार आहोत। तर काय घडलंय यवतमध्ये त्यावरती आपण नजर टाकूयात। एका व्यक्तीनं सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वादाची ठिणगी पडली। त्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट नंतर जमाव आक्रमक झाला। आक्रमक जमावानं यवतमधील आठवडी बाजार बंद करून टाकला। मग दुसरीकडे आक्रमक जमावानं काही दुचाकी पेटवून दिल्या। मग यवत पेटलं, ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड सुरू झाली। आक्रमक जमावानं आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराची
तोडफोड केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला अक्षरशः रोखलं. मग पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत जमाव देखील पांगवला. मग आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यवतमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी देखील तमाम यवतवासियांना शांततेचं आवाहन करत आहे. यवतमध्ये घडलेली घटना ही केवळ एक समाजाभिमुख निष्फळ प्रतिक्रिया नाही आहे, तर तो आपल्या सामाजिक संवादातील वाढत्या असहिष्णुतेचा आणि डिजिटल माध्यमांमधील जबाबदारी शून्य वर्तनाचा सजीव पुरावा आहे. एका सोशल मीडियावरील पोस्टनं इतक्या तीव्र प्रतिक्रिया उभ्या कराव्या की त्यातून थेटपणे जाळपोळ, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होईल, हे आपल्या नागरिकत्वाच्या प्राथमिक मूल्यांचा गंभीर पराभव आहे. आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकरजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. मात्र यवतमध्ये जे घडलं त्याचा आपण सगळेच निषेध करूयात आणि सुरुवातीलाच अतिशय शांततेचं आवाहन तुम्ही, मी, आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि यवतवासियांना करूयात. आणि आता थेट मी चर्चेकडे वळतोय. गोपीचंद पडळकरजी, यवतमध्ये असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे शांत असलेलं यवत अचानकपणे पेट घेताना दिसून आलं? रस्त्यावरची परिस्थिती आज दिवसभर चर्चेचा आणि प्रदर्शनाचा विषय ठरली. गोपीचंद पडळकरजी, येतोय का आवाज माझा? आवाज येतो, आपण बोला. हे बघा, ही जी घटना घडलेली आहे ती घटना घडण्यामागचं नेमकं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. निळकंठेश्वराचं जे मंदिर आहे, या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. बर. आणि सय्यद नावाच्या त्या जिहाद्यानं या मूर्तीची विटंबना केली, दगडानं तोडफोड केली, लाथा त्या मूर्तीवरती मारण्याचं पाप केलं आणि म्हणून हे सगळं वातावरण बिघडलेलं आहे. बर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हात घालण्याचं धारिष्ट यांचं कसं काय होतंय? आज सकल हिंदू समाजाचा आत्मा, अभिमान, स्वाभिमान हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि मग असं ठरवून प्लान करून, कारण या एका दोघांचं काम नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाला हात घालणं हे असं एखादा दुसरा पोरगा करू शकत नाही. याच्या पाठीमागं काहीतरी मोठं षडयंत्र असावं. आणि मग साहजिक आहे, लोकांच्या भावनाचा उद्रेक होणार ना. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये जर अशा चुकीच्या पद्धतीनं कोणी वागणार असेल तर लोकांच्या भावना तीव्र होणार. हे प्रकरण घडत असताना तिकडं वरवण म्हणून नावाचं गाव आहे, तिथं महादेवाचे पिंड मोडून तोडून टाकली. मागच्या 2 महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये पोड नावाचं गाव आहे, तिथं चांद शेख नावाच्या जिहाद्यानं तिथं अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये जाऊन अन्नपूर्णा मातेवरती चुकीच्या पद्धतीचा प्रकार केला, अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. हे असं कसं काय होतंय? हे काहीतरी मोठं षडयंत्र सुरू आहे आणि त्यामुळं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत. आणि म्हणून मी यवतमधल्या परिसरातल्या लोकांना विनंती करेन की आपण शांततेमध्ये आपण या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. परंतु पुणे SP साहेबांना ग्रामीणच्या माझी विनंती आहे की यवतमध्ये हे जे परप्रांतीय जे काही मुस्लिम लोक आलेले आहेत त्यांची संख्या मोठी आहे. जेव्हा आम्ही काल तिथे गेलो तेव्हा लोकांनी सांगितलं, आणि ते कुठून आलेत, का आलेत, कशासाठी आलेत, बेकायदेशीर धर्मस्थळांची संख्या वाढतेय. एका गावामध्ये किती धर्मस्थळ असावीत याला सुद्धा मर्यादा आहेत ना. 10 धर्मस्थळ एका यवत सारख्या गावामध्ये तुम्ही उभा करताय, त्याला परवानगी घेतलीत का? परवानगी घेतल्या असतील तर त्या परवानगी दिल्या कोणी? तिथं एवढी हजार लोक तिथं एकत्रित येत आहेत, ती आलेली लोक कोण आहेत? लोकांच्या मनामध्ये साशंकता आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की हे कोण लोक आले, त्याचं कोम्बिंग ऑपरेशन करा, की कुठली लोक आहेत, त्यांना आधार कार्ड कुणी दिलं, त्यांचं मतदान कार्ड कुणी काढलेलं आहे, हे सगळं प्रकरण तपासण्याची गरज आहे. परंतु गेल्या महिन्याभरामध्ये जे सुरू आहे ते काहीतरी मोठा कट, हे जे धर्मांध लोक आहेत ते लोक कट शिजवतायत. आणि मग जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं घडत असेल आणि लोकांनी शांत राहावं असं कसं म्हणता येईल? लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत
आणि त्यामुळं लोक अत्यंत आक्रमक पद्धतीनं त्यांची भूमिका मांडतायत. पण तरी सुद्धा आपल्या माध्यमातून सर्व लोकांना विनंती आहे की आपण असं कुठलंही चुकीचं कृत्य न करता आपण या ज्या चुकीच्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी लोक वागले बरं, त्यांना धडा आपण कायद्याच्या माध्यमातून शिकवू, हीच विनंती आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आहे. निश्चितच आहे. आपण हेच आवाहन करणार आहोत एक जबाबदार माध्यम म्हणून देखील आणि आमदार म्हणून देखील आपण हे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. त्यानंतर या चर्चासत्रामध्ये गोपीचंद पडळकर तर आहेतच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आपल्यासोबत आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, यवतचे गावकरी महेश दोरगे आणि सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेटपणे पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. एका बाजूला सामाजिक सलोखा राखण्याचे आटोकाट प्रयत्न होत असताना यवतमध्ये घडलेला प्रकार आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती, सगळे यवतवासीय यावेळेला प्रचंड तणावाखाली असतील आणि हा वणवा इतरत्र पेटू नये ही खरं तर प्रत्येकाची जनभावना या क्षणाला असणार आहे. मात्र घडल्या प्रकारानंतर कुठेतरी यंत्रणा आणि त्यांचा असलेला ताबा हा महत्त्वाचा विषय ठरतो का? सोशल मीडियाचा होणारा अतिवापर त्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतोय. मग त्यावरती प्रतिबंध घालायला हवे का? विकास लवांडे. तर यवत इथं जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. त्या घटनेचं कुणी समर्थन करू नये आणि करणार नाही अशी अपेक्षा आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जाहीरपणे आवाहन केलेलं आहे की सामान्य नागरिकांनी, यवतवासियांनी, दौंड तालुक्यातल्या किंवा सर्वच नागरिकांनी, सर्व घटकांनी सध्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, सर्वांनी संयम राखावा. परंतु मला या संदर्भात आपण जे काय मांडलेली भूमिका आहे किंवा आता आधीचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत यांनी जे काय मांडलं त्या अनुषंगाने मला जे काय बोलायचं आहे. दुसरा आवाज येतोय मध्ये. समीर सय्यदजी, मी आपल्याला थोडीशी विनंती करेल की आपला माईक एकतर ऑफ करा, कारण प्रेक्षकांपर्यंत तो आवाज जाताना दिसतोय. यावेळेला आपल्यासोबत बोलतात विकास लवांडे. बोला विकासजी. तर मुळामध्ये तिथे जी घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय पुतळा तिथे आहे तो निळकंठेश्वर मंदिराच्या आवारात आहे. त्या पुतळ्याच्या संबंधाने ही जी काही घटना घडली, त्या छत्रपती शिवरायांचं जे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वांचंच, त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची मूर्तीची विटंबना झाली. हा विटंबना करणारा व्यक्ती कोण होता याची मी माहिती घेतली. तर तो अट्टल दारुड्या होता. जिहादी वगैरे त्याला म्हणणं म्हणजे आपल्याला काहीतरी उद्देश आपला वेगळा आहे असा त्याचा अर्थ होतो. तो अट्टल दारुडी आहे, 2 टाइम दारू पितो आणि त्याने ती घटना केलेली आहे. त्याच्या बरोबर हे जे काय त्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अटकही केलेली आहे. मला त्या घटनेनंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या दौंड तालुक्यातले स्थानिक आमदार जे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, राहुल कुल, त्यांचं मला खरंच या निमित्ताने कौतुक करावं. गोपीचंदजी येतो आपल्याकडे. राहुल कुल यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, बैठका घेतल्या. हे मी त्यांच्या सोशल मीडियातनं पाहिलं, वाचलं. त्यामुळे स्थानिक आमदार जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी त्यांनी मात्र सलोख्याची भूमिका किंवा शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली. बरोबर. विकास लवांडेजी, आपण जो मुद्दा मांडताय त्याला गोपीचंद पडळकर यांना आत्ता उत्तर द्यायचं आहे. मी त्यांच्याकडे जातो, पुन्हा आपण कंटिन्यू करणार आहोतच. गोपीचंद पडळकरजी बोला. दारुड्या लोकांनी केलं, हे मनोरुग्ण आहे, हे जे प्रकार सुरू आहेत याच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. अरे दारुडा हा धाडस कसं काय करतो? दारू अनेक लोक पितात, मग तोच मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत कसं काय जातो? म्हणजे कृत्य करायचं आणि परत त्याला डायव्हर्ट करायचं, हे मला वाटतंय अजिबात योग्य नाही. पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आहे, हा दारुडा आहे, मग ह्याच्या पाठीमागे कोण आहे? यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला हात घालणं, अरे म्हणजे तो हिंदुस्थानला हात घातल्यासारखा आहे. आणि हा विषय राजकारणाचा विषय नाही. शांतता प्रस्थापित करणं आमची सगळ्याची जबाबदारी आहे, परंतु शांतता आम्ही प्रस्थापित करायची आणि तुम्ही महाराजांच्या मूर्तीची विटंबना करायची ह्या लोकांनी, तर त्याला आपण खत पाणी कुणीच घालता कामा नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून पोलिसांनी तिथं कुठं असं प्रकरण करायचं, हा कुणाचा कट आहे का, अशा लोकांना पुढं करणं, याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतंय पोलीस पुणे ग्रामीण याच्या मुळापर्यंत जातील. त्यांना माझी विनंती आहे
की हे नेमकं कोण यामध्ये आहे. हे एक दोघा लोकांचं षडयंत्र नाही आहे. त्याला कुणी 2 दिवस ठेवला, 2 दिवस तो सापडला नाही. 28 तारखेला ही घटना घडली, 29 तारखेला तो कुठं होता, 30 तारखेला तो कुठं होता. पोलिसांनी मुंबईमध्ये छापे टाकले, पोलिसांनी सोलापूरमध्ये छापे टाकले आणि मग तो शेवटी तिथं यवतमध्येच एका उसाच्या शेतामध्ये सापडला. मग ही सगळी लोक कोण होती हे सगळं तपासण्याची आवश्यकता आहे. पाळमुळं खोडून काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विकास लवांडे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्याला जिहाद वगैरे अशा प्रकारचा रंग दिला जातोय, मग मूळ सत्य काय? म्हणजे एका बाजूला त्या ठिकाणी करणाऱ्या व्यक्तीचं आपण कुणीही समर्थन करायला नको. दुसऱ्याचं काम नाही ते. विकासजी, मला तुम्ही जर पूर्ण बोलायला देणार असाल तर मला चर्चेत ठेवा, नाही तर मला इंटरेस्ट नाही तुमच्या असल्या चर्चेत. विकास लवांडेजी, मी तुम्हाला बोलण्याची पूर्ण संधी देतोय. ज्या वेळेला तुम्ही बोलताय, जसा तुम्ही हात उंचावलेला होता, तीच संधी मी गोपीचंद पडळकरांना दिली, कारण तुम्ही त्यांना सवाल उपस्थित केलेले होते. बोला ना विकास लवांडेजी, तुम्ही सवाल उपस्थित केलेले होते त्यांना विचारण्यासाठी. बोला. गोपीचंद पडळकरच बोलणार असेल तर आम्ही गप्प बसतो. विकास लवांडे, मी तुम्हालाच संधी देतो. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले, त्याचे उत्तर घेणं आणि वेळेच्या मर्यादेत ते संपवणं हे महत्वाचं असतं. आपण बोलू शकता, मला वाटतं आपण यावरती नंतर बोलूयात. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. पद्धत नाही ही, चर्चेची पद्धत नाही. मला बोलायला दिलं तर माझं पूर्ण. विकास लवांडे, मी आपल्याला संधी देतो, आपण सलग बोलू शकता. मुद्दा असा आहे, जेव्हा आपण सगळे घटक, आज मी सगळ्यांच्या बाईट्स ऐकल्या, पालकमंत्री अजितदादा जे आहेत, उपमुख्यमंत्री त्यांची बाईट ऐकली, सगळ्यांच्या बाईट ऐकतोय. सगळेजण आज शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुणे ग्रामीणचे एसपी बोलतायत, पोलीस बोलतायत की सगळ्यांनी शांतता राखा, शांतता राखा. परंतु गेले 4 दिवस यवत आणि परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि तिथे काल पोलिसांनी सभेची परवानगी दिलेली नसताना सत्ताधारी पक्षाचे 2 आमदार आणि हिंदुत्ववादी संघटनांचे काही लोक त्या ठिकाणी जाऊन एक सभा भरवतात. हिंदू जनसकल मोर्चा वगैरे काय त्याला म्हणतात. आणि अशा सभा त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी घेतल्या. मध्ये शनी मंदिराच्या तिकडे घेतली, ठिकठिकाणी यांच्या सभा चालू आहेत. या सभेतनं ते काही शांततेचं आवाहन करत नाहीत. ते म्हणतात ऍक्शनला रिॲक्शन द्यायची, भडकवायचं काम त्या ठिकाणी त्या सभेतनं काल झालेलं आहे. त्या सभेतनं जे काही जमाव सुरू जमलेला होता, त्या जमावाला प्रचंड त्यांच्या भावना उद्दीपित करण्याचं काम तिथल्या भाषण करणाऱ्यांनी काल केलेलं आहे. आणि त्या सभेला पोलिसांची परवानगी होती का, हे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर पुणे ग्रामीणचे एसपी यांनी सांगणं आवश्यक आहे. जर त्या सभेला कालची परवानगी नव्हती तर तिथे सभा कशी काय होऊ शकते, बेकायदा सभा कशी काय होऊ शकते परवानगी नसताना, हा प्रश्न या निमित्ताने प्रश्न उद्भवित होतो. पुन्हा आज काय घडलं तर आज एक दुसरा असाच पोरगा कोणतरी मध्य प्रदेश मधले काहीतरी ग्राफिक्स डिझाईन त्याच्या स्टेटसला ठेवतो, ते कुणीतरी स्क्रीनशॉट काढतात आणि व्हायरल करतात आणि दंगल करते. पोलिसांना हे 4 दिवस माहिती आहे, पुणे ग्रामीण पोलिसांचं हे फेल्युअर आहे. हे दंगल आज होऊ शकली नसती, परंतु पोलिसांचं फेल्युअर आहे. पोलिसांना हे 4 दिवस वातावरण माहिती होतं, कोण काय करणार आहे, तिथे काल कोण लोक सभा घेत होते, कोणी काही भडकाऊ भाषणं केली, लोकांना उद्दीपित कसं केलं गेलं, हे सगळं आहे. यवत खरं तर एक अनेक वर्षानुवर्षे हिंदू मुस्लिम एकत्र राहतात. यवत मधले ग्रामस्थ अतिशय चांगले आहेत. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकोपा यवतचे ग्रामस्थ वर्षानुवर्षे जगतायत. परंतु त्या ठिकाणी या बाहेरून कालच्या सभेला मग स्थानिक आमदार का नव्हते? गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार होते, मग तिथले राहुल कुल कालच्या सभेला का नव्हते आले? राहुल कुलांची भूमिका योग्य आहे. राहुल कुल कायद्याचं राज्य असावं अशी भूमिका मांडतात. त्याच वेळेस सत्ताधाऱ्यातले 2 आमदार त्या ठिकाणी मात्र ऍक्शनला रिॲक्शन द्या, लोकांच्या भावना भडकवतात आणि त्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम वाद हा घडवण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचाच वाटा होता. कदाचित पोलिसांचा दबाव असणार. पोलिसांनी याची पाळमुळं खोलली पाहिजेत. कोण याचे सूत्रधार आहेत, कुणी दंगल घडवण्याला भावना भडकवल्या, बेकायदा सभा कुणी घेतली, याची पाळमुळं पोलिसांनी खोदली पाहिजेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याच्या खोलात जातील ही अपेक्षा आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्यावर कोणाचा दबाव आहे हेही शोधण्याची गरज आहे, कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे. इथे परवा वडगाव शहराला सुद्धा एका माजी सैनिक असलेल्या मुस्लिमांना रोहिंग्या म्हणून त्याच्या घरात जाऊन घुसून हिंदुत्ववादी संघटनेने तिथे त्याच्या घरात जाऊन गोंधळ घातला. त्याला आयडेंटिटी कार्ड मागतात. या लोकांना कायदा मान्य नाहीये का? गोपीचंद पडळकर सत्ताधारी पक्षाचे संविधानावर पदावर बसलेले आमदार आहेत, त्यांना कायद्यावर विश्वास नाहीये का? जर कोणी काही विटंबना केली असेल किंवा काही चुकीचं सोशल मीडियात पसरवलं असेल तर कायदा इथे सक्षम नाहीये का? पोलिसांना काम करू द्यावं ना. पोलिसांनी जर त्यांचं काम चोख बजावलं तर ह्या दंगली घडणार नाहीत. परंतु सत्ताधारी पक्षालाच मुळात हिंदू मुस्लिम वाद वाढवायचे की काय, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. याची अनेक उदाहरणं देता येतील.
बरं विकास लवांडेजी, आपण सरकारच्या भूमिकेवरती आणि त्यांच्या सत्ताधारी आमदारांपैकी गोपीचंद पडळकर आणि इतरांवरती काही प्रश्न उपस्थित करताय. एका बाजूला तुम्ही म्हणतायत की राहुल कुल जे आहेत त्यांनी मात्र शांततेचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याबरोबर इतरही मान्यवर यावेळेला चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. यवतचे गावकरी महेश दोरगे यावेळेला आपल्या सोबत आहेत. त्यांच्यापासून या सेगमेंटची सुरुवात करूयात. महेश दोरगेजी, राजकीय पक्षांना नेमकं काय वाटतं, प्रत्येकाची सत्ताधाऱ्यांची विरोधकांची भूमिका काय, हे आपलं पाहून झालं. मात्र सर्वसामान्य यवतवासियांना आजच्या घटनेनं किती त्रास झाला त्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. महेश दोरगे. हो बरोबर. नमस्कार, जय शिवराय. सर, हा मुद्दा मुळात एक 6 दिवसापासून सुरुवात आहे याची झालेली आहे. गेल्या शनिवारी संध्याकाळी आमचं निळकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये एका समाजकंटकानं छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना केली. विटंबना केल्याच्या नंतर ग्रामस्थांनी सकाळी निषेध वगैरे नोंदवला. त्याच्यामध्ये दोन्ही समाजाची लोक होती. निषेध वगैरे झाला. परत संध्याकाळी परत एक निषेध सभा ठेवली. संध्याकाळी निषेध सभा झाल्याच्या नंतर जरा बाहेरचे लोक इन्व्हॉल्व झाले. आता ते सर्व शिवप्रेमी झाले. ते इन्व्हॉल्व झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जरा भाषा घसरली लोकांची. त्याच्यामध्ये सभा वगैरे झाल्याच्या नंतर जरा ते पण तिथपर्यंत शांत होतं खूप. नंतर हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन झालं कालच्याला, माननीय गोपीचंद पडळकर साहेब आणि संग्राम भैया जगताप यांचं. तर झालं काय माहितीये का, आता हे प्रथम ही गोष्ट घडल्यानंतर गाव पातळीवरती शांत ठेवण्याचे खूप प्रयत्न झाले आमचे. खूप म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही समाजानं सहकार्य केलं, गाव शांत ठेवलं, सर्व गोष्टी झाल्या. आज यवतचा आठवडे बाजार असतो. काल पण भरपूर 10-15 हजार लोक आलती पडळकर साहेबांनी जगताप साहेबांच्या सभेला, जन आक्रोश मोर्चाला. महेश दोरगेजी, तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाही. नेटवर्क इश्यू आहे हे स्पष्ट दिसतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे, मी आपल्याकडे येईल. वैशालीताई, सध्या सुरू असलेलं राजकारण, त्याला असलेल्या अनेक किनारी, यावरती आपण बोलतोय. यवत शांत राहावं हा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. मात्र जी घटना घडली किंवा घडवली गेली, ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या म्हणून तुम्ही नेमकं कशा प्रकारे पाहता? दुसरीकडे कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा असेल, गुप्तचर यंत्रणा असतील, त्या ठिकाणी जर समाज विघातक कारवाया होत असतील तर त्याला वेळीच वचक घालणं हे गरजेचं असताना अशा घटना घडतातच कशा? वैशालीजी. खरं तर जी घटना यवतमध्ये घडली त्याचा मी जाहीर असा निषेध करते. परंतु मी जे सगळेच बोलणारे ह्या व्यासपीठावर आलेले आहेत त्या सगळ्यांनाच विनंती करेल की हे इथे कुठलंही राजकारण कोणीही आणू नये आणि जोर जोरात बोलून आपली मतं व्यक्त करू नयेत. खरं तर यवतमध्ये काय होतंय, मी स्वतः दौंड तालुक्यातली आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जे आता बोलत होते माननीय आमदार गोपीचंद पडळकरांनी त्यांचं मत मांडलं, लवांडेंनी त्यांचं मत मांडलं. प्रत्येकाला त्याचं मत मांडायचा अधिकार आहे, परंतु एकमेकांना क्रॉस करून जी घटना घडलेली आहे ती आपण डायव्हर्ट करू शकत नाही. जी घटना घडली त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. पोलिसांनी 4 दिवसांनी माझ्या माहितीप्रमाणे काल पहाटे त्या आरोपीला अटक केली आणि त्यानंतर काल संध्याकाळी हिंदूंनी, पडळकर साहेब असतील, संग्राम जगताप असतील, यांनी त्यांची मतं व्यक्त केली. परंतु ही मतं व्यक्त करत असताना दोन्ही आमदारांनी मतं व्यक्त केली. तर माझं असं म्हणणं आहे, याच्यात कुठलं राजकारण आणू नये. प्रत्येकाला त्याची मतं व्यक्त करायचा अधिकार आहे. आणि अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणून आम्ही नेहमीच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चाललेलो आहोत. आमची हीच माहिती आहे की मगाशी आमचे नेते आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा दौंडला एक कार्यक्रम होता, येताना तिथे भेट दिली आणि प्रत्येकाला शांतता राखण्याची विनंती केलेली आहे. कारण शेवटी नागरिक म्हणून प्रत्येकाला यवतमध्ये इन्सिक्युअर वाटणं हे साहजिक आहे. पण यामध्ये पोलीस प्रशासन पुढाकार घेत आहे. आरोपी अटक झालेला आहे. आज सकाळी एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा तो वाद निर्माण झाला. परंतु आता शांतता निर्माण झालेली आहे. संचारबंदी लागू करून माझ्या माहितीप्रमाणे आयजी असतील, एसपी असतील, पोलीस यंत्रणा हे करतीये. पण हे होत असताना जरी कोणी म्हणजे विटंबना केलेली तर विचारांची विटंबना कोणी करू शकत नाही, हेही लक्षात घ्यावं. आणि हे करत असताना जो कोणी आरोपी आहे
त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आणि आता आमदार पडळकर साहेब इथे आहेत, मी त्यांनाही विनंती करेल, पडळकर साहेब, असे अनेक ठिकाणी जी लोक तिथे राहतच नाहीत पण त्यांचं मतदार यादीत नाव आहे किंवा तिथे रहिवासी म्हणून येतात, अशा लोकांची चौकशी प्रशासनाने शासनाने करणं गरजेचं आहे की त्या माध्यमातून समाजातला एखादा कुठला तरी माणूस काहीतरी गोष्ट कळून जातो आणि त्या समाजाला ते भोगावं लागतं. इथून पुढे अशा गोष्टी होऊ नयेत, त्याच्यामुळे आपण शासन म्हणून सगळेजण तत्पर राहूयात आणि आपण आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही सुद्धा त्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करणार आहे, कारण शेवटी जो तिथे भोगतोय त्यालाच ह्याची झळ बरोबर आहे. वैशालीताई, खरोखर आहे की जो भोगतो त्यालाच त्या ठिकाणची दाहकता ही माहिती असते. यावेळेला सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद आपल्याकडे येतो. समीरजी, सोशल मीडियाचा मला हा बोला ना गोपीचंदजी. मला विनंती आहे, मला दुसऱ्या चॅनलवरती जायचं आहे म्हणून मी तुमच्याकडून 1 मिनिटाचा वेळ घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत जो चुकीचा प्रकार घडलाय तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. निश्चित, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालणं हे काय असं कुणी करू शकत नाही. ह्याच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र असू शकतं. त्याला मताच्या राजकारणासाठी त्या गोष्टीकडे डोळधाक करणं हे आपल्याला परवडणार नाही. आपल्याला ही सगळी गोष्ट परवडणारी नाही आणि त्यामुळं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली तुम्हाला मान्य आहे? कुठल्याच पुतळ्याची होऊ नये. महात्मा गांधी मान्य आहे का तुम्हाला? कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही बोलताय? तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलताय? मताच्या राजकारणासाठी तुम्ही दारुण आहे, मनोरुग्ण आहे, हा कुठला प्रकार आहे? त्याला कसं काय कळलं? एकविरा देवीच्या मंदिरामध्ये जायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करायची आणि हे असले कुठले विषय खपून घेतले जाणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे आणि त्यामुळं महाराजांच्या बाबतीमध्ये जर चुकीचं कुणी कृत्य केलं तर त्याला जशा उत्तर देण्याची भूमिका ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची राहणार आहे. तुमच्या नाकाला मिरच्या जोमाचं कारण काय? आपण मुद्द्यावरती बोला ना. तुम्ही मुद्द्यावरती बोलला, मी मुद्द्यावरती तुम्हाला उत्तर देतोय. त्यामुळं मला इतकंच सांगायचं आहे की लोक बाहेर आलेले आहेत यवतमध्ये, त्याची चौकशी झाली पाहिजे. ती लोक कुठून आलेली आहेत, त्यांच्याकडे ओळखपत्र कुठलाय, आधार कार्ड कुठलाय, त्यांच्याकडे मतदान कार्ड कुठलाय, ते कुणी काढून दिलं, याची सर्व शैलीच्या पोलीस करतायत आणि पोलिसाच्या पाठीमागे आपण सगळेजण ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी अत्यंत सिरियसपणे महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी बघतोय आणि त्यामुळं यवतमाळच्या सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की आपण शांततेमध्ये कायद्याला धरून आपण ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावरती 100% कारवाई करणार. सरकार या सगळ्या विषयामध्ये ज्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्यांना कठोर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. शांततेत सगळ्यांनी या सगळ्या प्रक्रिया पार पाडाव्यात हे आव्हान आपल्या माध्यमातून सर्वांना. आम्ही हिंदू आहोत, हिंदूंचं कुलमुखत्यार पत्र कोणाला दिलेलं नाही. बरं, निश्चित गोपीचंद पडळकरजी, विकास लवांडेजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. मात्र तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद आणि गोपीचंद पडळकरजी, मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही थोडा वेळ आमच्या बरोबर या चर्चेमध्ये अशाच प्रकारे राहा. समीर सय्यदजी, एका बाजूला अशा प्रकारे सोशल मीडियाचा अतिवापर आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर सगळ्यात आधी त्या सोशल मीडियावरती बंधनं येणं गरजेचं आहे, त्याचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं का? समीर सय्यद. नक्कीच सोशल मीडियावरचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे, परंतु जी घटना आज यवतमध्ये घडली, 5 दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्या आरोपीला 3 दिवसापूर्वी अटक करण्यात आलेलं होतं. त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करते. आम्ही सगळे गावकरी मिळून दुसऱ्या दिवशी त्याचा निषेधही केला होता. निषेध करत असताना आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याला कठोर शासन व्हावं ही मागणी आम्ही केली होती. त्याच दिवशी संध्याकाळी 5-5:30 वाजता जो काही एक मोर्चा आयोजित केलेला होता त्या मोर्चाच्या अनुषंगाने काही पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्या पोस्टमध्ये क्लिअर कट काही लोकांनी सांगितलं की हा मोर्चा फक्त हिंदूंचाच आहे, या ठिकाणी मुसलमानांनी या मोर्चामध्ये येऊ नये.
हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेस आमची लोक त्या मोर्चापासून थांबली, त्याच्यानंतर ग्रामसभा झाली. ग्रामसभा झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक ठराव झाले की बाहेरून आलेले लोक जर हा प्रकार करत असतील तर त्या लोकांना हाकलून द्या वगैरे वगैरे वगैरे. जे काही ठराव झाले ते ठराव पुटअप करण्याचं काम प्रशासनाने केलं असतं. आरोपी पकडण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. एका आरोपीने जर ही घटना केली तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण समाजाला कसं जबाबदार धरणार? बरं, एक आरोपीला जर काही कुणी पाठीशी घालत असेल तर त्याचा तपास पोलीस यंत्रणा करेल ना. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही त्या आरोपीने जर काही घटना, त्या आरोपीने एक तुमच्या आमच्या सर्वांच्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्याला सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे अशातला काही भाग नाही. सगळ्या समाजांनी मिळून त्याचा निषेध केलेला आहे. आम्ही कालही निषेध केला, पहिल्या दिवशी केलाय, पोलीस स्टेशनलाही आम्ही पत्र दिलेलं आहे. आज सकाळी जी काही सोशल मीडियावर एका माथे फिरून परत पोस्ट टाकली त्याच्या बाबतीतही आम्ही सर्व लोक या पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी आम्ही चर्चा करून आम्ही त्यांना त्या माणसाच्या घरी, परंतु ज्या प्रकारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या रस्त्यावरून जी काही 400-500 पोरं एकदा वेगळ्याच अँगल मध्ये आली तिथं आणि त्यांनी जी काही तोडफोड चालू केली, दिसेल त्या माणसाला मुस्लिम समाजाच्या घरावर दगडफेक करणे, मस्जिदींवर नुकसान करणे, तोडफोड करणे हे कितपत योग्य आहे? तुम्ही जर काय एखाद्या समाजाच्या व्यक्तीने जर ती घटना केली तर तुम्ही संपूर्ण समाजाला जबाबदार धरणार का? तुम्ही त्या जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही शासन करा, त्याला कठोरातलं कठोर शासन करा, त्याला आम्ही कुणीही पाठीशी घालणार नाही. आमच्या गावामध्ये इथून मागे अशी कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही, त्याला आम्ही कुठलंही समर्थन देणार नाही हे आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. मग आज ज्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने जी काही लोक आली त्या लोकांनी ज्या पद्धतीने नासधूस केली, मस्जिदींची तोडफोड केली, गाड्यांची तोडफोड केली, हे सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ना. आमची विनंती तुमच्या माध्यमातून इतकीच आहे की पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. या सगळ्या गोष्टीने समाज प्रचंड भयभीत झालेला आहे. लोकांनी जगायचं कसं? आज जर काय समजा एका व्यक्तीने जर तो गुन्हा केला आणि त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही संपूर्ण समाजाला दोषी जर धरत असताल तर कायद्याचं राज्य राहिलं कुठं? बरोबर आहे समीरजी. एका बाजूला तुम्ही कायद्यावरती काही प्रश्न उपस्थित करताय, मात्र ज्या वेळेला महाराष्ट्रातील सगळा जातीय सलोखा, धार्मिक सलोखा राखायचा असेल, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की संयमानं घडल्या प्रकारासंदर्भातलं विश्लेषण होणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारच्या चुका घडल्या त्यानंतर प्रशासनावरती काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रत्येक राजकीय पक्ष आपापली भूमिका समजावून सांगत असताना दुसरीकडे मात्र घडल्या प्रकाराचा निषेध करावा तितका कमीच आहे. आणि चर्चासत्रामध्ये या क्षणाला आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद. या सगळ्यांबरोबर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. वैशालीजी, मी आपल्याकडे येईल. जसं समीरजींनी मगाशी प्रश्न उपस्थित केला, विकास लवांडेंनी देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की ज्या वेळेला त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणा असतात, पोलीस असतात, गुप्तचर यंत्रणा असतात, त्यांनी या सर्व छोट्या मोठ्या घडामोडींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं, कारण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असते. समीरजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये सगळी घटना कैद झालेली आहे. आता जबाबदारी वाढलेली आहे ती पोलीस प्रशासनाची आणि सरकारची देखील. अशा वेळेला स्थिती न बिघडता जर कुणीतरी बाहेरून येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे हल्ले केल्याचा त्या ठिकाणी दावा गोपीचंद पडळकर यांनी केलेला होता, स्थानिकांचा त्यामध्ये किती समावेश आहे, बाहेरून कोणी येऊन हा सलोखा बिघडवलेला आहे का, याचा संपूर्ण तपशीलवार तपास करण्याची जबाबदारी आज सरकारवरती आहे. सरकारच्या वतीनं तुम्ही आश्वस्त करता का की जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवरती देखील त्या प्रकारची कारवाई होईल अशी अपेक्षा आम्ही आपल्याकडनं करायची का? वैशाली नागवडे. नक्कीच. तुम्ही बघितलं असेल मगाशीच या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा स्थानिक ठिकाणी जाऊन भेट दिली. दुपारी ही घटना घडल्यानंतर त्वरित दादा आज दौंडलाच येणार होते आणि त्या पद्धतीनं त्यांनी सगळीकडे भेट देऊन एसपी असतील, आयजी असतील, स्थानिक पीआय असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि जो कोणी आरोपी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा ही देण्यात नक्कीच सरकारच्या वतीनं येईल. प्रशासन तत्पर आहे. कालही आम्ही दिवसभर किंवा ती घटना झाल्यानंतर अनेकदा प्रशासनाच्या संपर्कात होतो. काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी आम्ही येऊनही गेलो. परंतु हे सगळं करत असताना माझी सर्वच पक्षांना विनंती राहील की मतांचं राजकारण न बघता आपण सगळेजण सामाजिक सलोखा राखण्यासाठी सगळेजण एकत्र येऊया. प्रत्येक प्रश्न हा राजकीय नसतो तर समाजाचे प्रश्न असतात आणि समाजातील एखादा माणूस वाईट वागला म्हणजे सगळा समाज दोषी आहे का हेही आपल्याला म्हणून चालणार नाही.
पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हेही आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. जे घडलेलं आहे त्याचा निषेध सगळ्यांनीच व्यक्त केलेला आहे. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने सुद्धा कठोरात कठोर कायदा करावा अशी शासनाला विनंती करेल की इथून पुढे अशा प्रकारची कृती कोणी करणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांना तशी शिक्षा व्हावी हेच सरकार नक्की बघेल अशी अपेक्षा आम्ही सगळेजण या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करतो आणि त्यांनाही आम्ही विनंती करू की जो कोणी आरोपी आहे त्याला अजिबात सोडता कामा नये. बरं, मग यामधला आरोपी नेमका शोधून कसा काढायचा? विकास लवांडेजी, कारण एका बाजूला सरकारचंच म्हणणं आहे की सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रयत्न होतील, योग्य त्या प्रकारचा तपास केला जाईल. मात्र हळूहळू करत का होईना वातावरण चिघळत असताना सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या पोस्ट येत असताना त्याला वेळीच लगाम घालणं ही कुणाची जबाबदारी होती? मुळामध्ये ते दोन्ही आरोपी सापडले ज्याने 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. जो एक अट्टल दारुडे आहे त्याच्याबरोबर एका दारू विकणाऱ्या त्याला ज्यांनी दारू विकली त्याला सुद्धा अटक केलेली आहे. 2 व्यक्तींना अटक केलेली पोलिसांनी. आणि आज ज्यांनी पोस्ट केली म्हणजे पोस्ट नाही केली त्यांनी ते काय केलं त्याच्या स्टोरीवर ठेवलं आणि स्टेटसला ठेवलं. कुठल्या घटनांचं ठेवलं तर मध्य प्रदेश मधल्या घटनांचं. वय काय त्या पोराचं 15-16 वर्षाचा पोरगा. त्याने त्याच्या स्टेटसला मध्य प्रदेशच्या घटनांच्या अनुषंगाने काहीतरी ग्राफिक्स तिकडचे ठेवले. आम्ही इतके संवेदनशील झालेलो आहोत की त्याचं स्टेटस बघून आमच्या भावना उद्दीपित झाल्या. याचं कारण असं काल तिथे जी सभा झाली ही बेकायदेशीर सभा होती. संग्राम जगताप हे अजितदादांच्या पक्षाचे आहेत. अजितदादा वारंवार सांगतात की आम्ही यशवंतराव चव्हाणांचे विचारांचे आहोत किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत. त्याच वेळेस अजितदादांच्या पक्षाचा संग्राम जगताप नावाचा एक आमदार दरवेळेस कुठे ना कुठे मध्यंतरी अक्कलकोटला सभा झाली, शिरोळला झाली, आता यवतला झाली. वेगवेगळ्या ठिकाणी संग्राम जगताप एक हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पडळकर तर भारतीय जनता पार्टीने सोडलेलेच आहेत. ज्यांनी 2 आमदारांनी कायदेशीर परवानगी काल सभेला नसताना त्या मोर्चाला परवानगी नसताना काल ज्या पद्धतीने त्यांनी प्रक्षोभक भाषण केली, रिॲक्शनला रिॲक्शन दिली पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन केलं, तरुणाईला पेटवलं आणि त्याचं पर्यावरण आजच्या दंगलीत झालेलं आहे. पोस्ट करणारा हा निमित्त आहे. पोस्ट करणाऱ्याला अटक पोलिसांनी केलेली आहे. पोलिसांना त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करायला आता त्या ठिकाणी कालची सभा सुद्धा त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत येत नसल्यामुळे त्यांना सभेचा ज्यांनी कोणी प्रक्षोभक भाषण केली ते गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, ते किन्नर आखाड्याचे कोणी एक महंत आले होते, आणखी 2-4 लोक होते. या सगळ्यांच्यावर कायदेशीर कारवाई गृह विभागाने तात्काळ केली पाहिजे. आणि यांनी आमदारकीची शपथ घेताना काय शपथ घेतली पडळकरांनी आणि संग्राम जगतापांनी ही शपथ विसरलेत का? आणि महायुतीचं सरकार तर राज्यातलं कायद्याचं राज्य, सर्वधर्म समभाव हा विचार त्यांना मान्य नाहीये का? शाहू फुले आंबेडकरांचा विचार हिंदुत्वाचा नव्हता हे विसरलेत का? आज पोलिसांचं फेल्युअर आहे 4 दिवसाचं आणि या फेल्युअरला कालची जी काही सत्ताधारी आमदारांची सभा आहे हे पोलिसांना कुठेतरी दबाव देत आहे. बरं, सभेवरती आपण आक्षेप घेताय, मात्र त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि कशा प्रकारे या ठिणगीचं भडक्यामध्ये रूपांतर झालं हे सांगण्यासाठी यावेळेला यवतचे गावकरी महेश दोरगे आपल्या सोबत आहेत. महेशजी, तुम्ही त्या ठिकाणचे नागरिक आहात. जसं आता विकास लवांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की झालेली सभाच मुळात बेकायदेशीर होती आणि बेकायदेशीर झालेल्या सभेनंतर त्या ठिकाणचं वातावरण बिघडलं. तुम्ही तर प्रत्यक्षदर्शी आहात. कुठे ठिणगी पडली आणि कुठे भडका उडाला? महेश दोरगे. सभा बेकायदेशीर नव्हती. सभा काल झाली. काल संयमानं घेतलं, एका समाजानं संयमानं घेतलं. संयमानं घेतल्याच्या नंतर आज हे लवांडे साहेब म्हणतात मध्य प्रदेश मधली घटना आहे. हिंदू हा पूर्ण भारतामध्ये राहतो. मध्य प्रदेश मध्ये काय बोलले किंवा हे धर्मावरती बोलले होते. तिने एक न्यूज फेक असू वगैरे काय असू त्या समाजकंटकांनी ती पोस्ट केल्याच्या नंतर दोन्ही समाजाचे लोक पोलीस स्टेशनला गेले. हॅलो लवांडे साहेब ऐकून घ्या. लवांडे साहेब तुम्ही इथं समाज शांत करायला येत नाही. राजकारण करू नका. समजून घ्या. राजकारण करू नका. दोन्ही समाज शांत होते. दोन्ही समाजाची लोक होती. सकाळच्या लवांडे साहेब राजकारण करू नका. तुमचं शांततेत ऐकून घेतलं. तुम्ही आमचं शांततेत ऐकून घ्या. राजकारण करू नका. शांततेमध्ये ऐका. आमचे शब्द ऐका. तुम्हाला परिस्थिती माहिती नाही. तुम्ही जेव्हा घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथं नव्हते. कोणीही नेता शांतता राखायला सांगायला आलेलं नाहीये. नेमकं काय घडलं ते स्पष्ट सांगा. महाराष्ट्र पाहतोय. घडलं काय साहेब, हे घटना एक महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या नंतर वातावरण तणावाचं होतं. गाव पातळीवरती वातावरण शांत ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलते. हिंदू जन आक्रोश मोर्चाची काल सभा झाली.
पडळकर साहेबांची आणि जगताप साहेबांची. जर ठीक आहे, काल जर त्यांनी भडकवलं असतं तर काल ज्यांना झालं असतं. पण आज झालं काय, सकाळी एका समाजकंटकानं परत ती पोस्ट ठेवली, त्याच्यानंतर परत गावकऱ्यांनी जमाव करून त्या समाजकंटकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. स्वाधीन केल्याच्या नंतर दोन्ही समाजाची लोक त्याचं घर पाडण्यासाठी त्याच्या घराकडे गेली. तिथं दोन्ही समाजाची लोक होतं. मॉब हाताबाहेर गेला, 2-3 हजार लोक जमा झाली. जमा झाल्याच्या नंतर हॅलो जमा झाल्याच्या नंतर आवाज येतोय ना सर? आवाज येतोय ना? येतोय. हा, जमा झाल्याच्या नंतर दोन्ही समाजाच्या लोकांनी त्या आरोपीचं घरावरती चालून गेले. पोलीस प्रशासनानं खूप प्रयत्न केले, नाही असं नाहीये, पण समाजाच्या भावना दोन्ही समाजाच्या. परंतु तिथून पुढे काय झालं, उरलेला गट जो आहे दुसऱ्या समाजाचा आमचा, म्हणजे मग ते गेले बाकीकडे. बेकायदेशीर मस्जिदी आहेत त्या 2-3 मस्जिदी आमच्या गावात, एकंदर 10 ते 8-10 मस्जिदी आहेत बेकायदेशीर. त्यांना कुठली परवानगी नाहीये, ग्रामपंचायतीची नाहीये, कुठली नाहीये. रेसिडेन्शियल जागा घेऊन हे लोक मस्जिदी बांधल्या यांनी. ह्याच्यावरती लोक चालून गेली. चालू केल्याच्या नंतर पोलीस बळ तिथं नव्हतं, तेवढं पोलीस बळ नव्हतं तेवढा मॉब अडवण्यासाठी. त्याच्यानंतर काय झालं, हे झालं बाकीचं झालं. ह्याच्यामधला एकही नेता, आता जे बोलतात ना लाईव्ह मध्ये, ह्याच्यामधला एकही नेता ह्या 5 दिवसामध्ये सामाजिक शांतता राहण्यासाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी, दोन्ही समाजांना शांत करण्यासाठी आलेला नाहीये यवतमध्ये. हे फक्त राजकारणाची पोळी भाजून मतदानाची पेटी राखण्यासाठी हे लोक बोलतात. इथं आम्ही गावकरी म्हणून आम्ही पूर्णपणे शांतता केलेले होते. समीर सय्यद यांच्या प्रश्नांना उत्तर आहेत का महेश दोरगे? बोला. समीर सय्यद यांनी देखील काही महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलेले होते की मूळ करून कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. मग कुणाला नेमकं टार्गेट करण्याचा प्रयत्न? महेश दोरगे, कुणालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेले नाहीये तेजस साहेब. ऐकून घ्या, समीर सय्यद हे आमच्या यवत मधले मुस्लिम नेते आहेत. हे सर्व मुस्लिम समाजाची बाजू वेळोवेळी उचलून धरतात, म्हणजे न्यायाच्या टायमाला अन्यायाच्या टायमाला. मी सांगतो काय, हे बघा, हे गावकरी म्हणून त्यांनी बी प्रयत्न केले. ते स्वतः होते सकाळी मोर्चा, म्हणजे ते आरोपीला पकडून त्याला हे करण्यासाठी ते स्वतः होते. समीर सय्यद होते सकाळच्या ह्याच्यामध्ये. समीरजी, मग मला सांगा, जे घडलं त्याला आता मेन कोण कारणीभूत आहे? एका बाजूला प्रशासनाची जबाबदारी वाढताना दिसते, पोलीस आणि त्यांची कुमकही त्या ठिकाणी कमी पडलेली होती. यावेळेला स्थानिक आमदार, भाजपचे आमदार राहुल कुल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल कुल जी आतापर्यंतच्या झालेल्या चर्चेमध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप, पक्षीय राजकारण, हे सगळं आम्ही पाहिलं. मात्र एक स्थानिक आमदार म्हणून आपण त्या ठिकाणी संयमाची भूमिका घेता आहात आणि सर्व समाजानं शांततेचं आवाहन करत शांतता राखण्याचं आवाहन करतायत. मात्र घडल्या प्रकारानंतर कुठेतरी आता संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची मागणी होते. स्थानिक आमदार म्हणून आपलं नेमकं म्हणणं काय राहुल कुल? माझी भूमिका, मी या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे वेगवेगळ्या ठिकाणी कायदेशीररित्या मांडलेली आहे. पहिल्या दिवशी पहिला प्रकार झाला त्यावेळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि कारवाई करण्यासाठी तातडीनं वेगवेगळी पथकं बोलवून प्रक्रिया सुरू केली. त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी संबंधित आरोपी सापडला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. त्या संपूर्ण कालावधीमध्ये सगळ्या समाजाच्या सगळ्या मंडळींशी संपर्क ठेवून, मग फोनवर बोलून, प्रत्यक्ष भेटून त्या परिसरातील परिस्थिती ही सामाजिक दृष्ट्या चांगली ठेवण्याचा प्रयत्न काल केला, परवा केला, त्याच्या आधीच्या दिवशी केला. आणि काल सभा झाली त्यावेळी सुद्धा सगळ्यांना संयमाचं, मी त्या ठिकाणी संयम राखण्याचं आवाहन करतोय. दोषींना सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कारवाईच होईल याची काळजी आम्ही घेतोय. दुसऱ्या आरोपीला सुद्धा पोस्ट केल्यानंतर लगेच तातडीने त्या ठिकाणी पकडलं, त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये सगळे यवत आणि परिसरातील कार्यकर्ते गाव शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एखादी घटना घडली, दगडफेक झाली आणि काही तास 2 तास वातावरण थोडंसं नियंत्रणाच्या बाहेर गेलं असलं तरी पुन्हा सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांनी बसून ती सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केलं. पोलिसांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु आज थोडा बाजारचं गाव आहे, आज तिथला बाजार आहे, पोलीस संख्या जास्त असल्यामुळे थोडा विस्कळीतपणा आला असला तरी बेकायदेशीर काही होणार नाही. जो चुकीचं करेल त्याला शासन होईल आणि त्याच्यावरची कारवाई कायदेशीरित्या होईल. कोणी कायदा हातात घेणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो, म्हणून 3-4 दिवस तिथं शांतता होती.
आज थोडी विस्कळीतपणा आला असला तरी तिथलं सामाजिक सलोखा चांगलाच राहील असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील आणि परिसर कसा शांत राहील याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतो. बरं राहुलजी, फक्त जाता जाता एक महत्त्वाचं मला आपल्याला विचारायचं आहे. विकास लवांडे देखील आपल्या सोबत आहेत. त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला होता की स्थानिक सलोख्या संदर्भामध्ये ही सगळ्यांची जबाबदारी असताना राहुल कुल यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडली, मात्र दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी केलेल्या भडकाऊ भाषणांमुळे अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. या आरोपांमध्ये कितपत सत्यता आपल्याला वाटते राहुलजी? नाही, कालची सभा झाली त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांची काळजी घेत होतो. कुणी चुकीचं बोलू नये, चुकीचं वागू नये, त्या ठिकाणी काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून माझ्या परीनं विधानसभा सदस्य म्हणून मी सगळी काळजी घेतली आणि त्यामुळे कालच्या सभेच्या नंतर सुद्धा वातावरण त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित होतं. आज एक प्रकार छोटासा घडला आणि थोडीशी त्या ठिकाणी गडबड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण काळजी घेऊनही अशी घटना घडली असली तरी ती नियंत्रणात सुद्धा तातडीनं आणली. कुठेही तिथं कुणाला जखम झालेली नाही, कुठली थोडीफार काही वाहनांची आणि घरावर झालेली दगडफेक वगळता पुढे अजून काही अनुचित घडू शकलं असतं ते तातडीनं आम्ही नियंत्रित केलंय आणि त्यामुळे आजचा जो काही अनुचित अजून काही घडण्याची शक्यता होती ते आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केल्यामुळे टळलेली आहे हे मी नक्की त्या ठिकाणी सांगेल. शेवटी काय, बाहेरून येणाऱ्या मंडळींना तिथं येणं, बोलणं, जाणं, बाहेरून सल्ला देणं सोपं आहे. आम्हाला तो परिसर वाढवायचा आहे, जपायचा आहे, त्या ठिकाणचं वातावरण चांगलं ठेवायचंय आणि विशेषतः 10-12 वर्षामध्ये विरोधक असेल, माझा कार्यकर्ता असेल, तालुक्याचा आमदार म्हणून, सगळ्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्याकडे तुम्ही जर आला तर मी कधीही कुणाचं जात, आडनाव, कुठलीही तमा न बाळगता आणि त्यांनी मला मतदान केलंय का नाही याचं काळजी न करता सगळ्यांना सहकार्य मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. ती भूमिका मी या ठिकाणी सुद्धा प्रामाणिकपणे बजावलेली. बरोबर आहे राहुलजी, तुमचा स्वभाव हा अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेच. जाता जाता केवळ वैशालीजी आणि विकास लवांडेजी काय आवाहन आहे एका वाक्यात? विकासजी, आपल्यापासून सुरुवात करूया. खरं तर कुठल्याही दंगलीमध्ये समाजाचं अतोनात नुकसान होत असतं, देशाचं नुकसान होतं, राष्ट्रीय एकात्मताने सामाजिक ऐक्याला तडा जात असतो. सर्वांनी संयमाने राहिलं पाहिजे. अफवावर विश्वास न ठेवता खऱ्या खोट्याची शहानिशा करता पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याला आपण प्रवृत्त केलं पाहिजे. कायदा आपण हातात न घेता जे कोणी दोषी असतील, सोशल मीडियाचा गैरवापर करत असतील किंवा पुढे विटंबना करत असतील किंवा प्रक्षोभक विधाने करत असतील तर आपण कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देण्याच्या ऐवजी किंवा एका माणसामुळे समाजाला दोषी धरण्याऐवजी आपण जो कोणी दोषी असेल त्याला आपण पोलिसांचं काम करू द्यावं. कायदेशीर कारवाईसाठी आपण आग्रह धरावा, पण कुणीही कायदा हातात घेऊ नये. शांतता प्रस्थापित करावी. समाजाची प्रगती शांततेतच आहे. आपण करून समाजात कधीही भरून येणार नाही. नक्कीच आपला मुद्दा लक्षात आला. सर्वांनी संयम आणि शांतता ठेवावी. राष्ट्रपुरुषांचा आदर ठेवणं, सन्मान ठेवणं, त्यांच्या विचारांची आपण अंमलबजावणी करणं हेच या निमित्ताने मी आवाहन करतो. वैशालीजी, एका वाक्यात. मी एवढंच आव्हान करेल की सगळ्या नागरिकांनी शांतता राखावी. कुठलंही सरकार असेल किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्याला आपल्या भागामध्ये अशी प्रकारची अप्रिय घटना घडावी असं कोणालाच वाटत नाही. आपण जर बघितलं असेल, स्थानिक आमदार असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा स्थानिक खासदार असतील, या तिघांनाही नागरिकांनी शांतता राखावी असंच आव्हान केलेलं आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन, याच्यात राजकारण आणू नये. सगळ्यांनी सामाजिक सलोखा राखून आपण ह्या घटना हँडल करू आणि जो कोणी आरोपी असेल त्याला शासन होईल याची ग्वाही आम्ही सगळेजण देतो. परंतु अशा प्रकारची विटंबना करून कुठल्याही विचारांची विटंबना होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद राहुल कुल, वैशाली नागवडेजी, विकास लवांडेजी, महेश दोरगे आणि समीर सय्यद. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेला त्यासाठी. लोकशाही मराठीला देखील एक आवाहन करायचं आहे, मात्र ते आवाहन नेमकं काय हे जाणून घेऊयात. लोकशाहीमध्ये मतभिन्नता असलीच पाहिजे, पण तिचं उत्तर रागानं नव्हे तर संवादानं दिलं पाहिजे. यवतसारख्या ग्रामस्थ भागामध्ये जी घटना घडली तिची अवघड किनार म्हणजे आपण संवाद हरवतोय आणि त्याचं स्थान उग्र प्रतिक्रियांनी घेतलेलं आहे. उग्र प्रतिक्रिया त्याचं स्थान घेताना दिसतात. सोशल मीडियावरती अविवेकी वाद पेटवणं आता सामाजिक गरम भांड्यापेक्षा अधिक धोकादायक ठरत आहे आणि त्यामुळे प्रशासनाची त्वरित कारवाई जितकी आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या समाजाची सजगता, संयम आणि समजूतदारपणा
त्यामुळे सोशल मीडियावरती कोणतीही पोस्ट आली म्हणजे तिच्यावर रिॲक्ट न होता ती कितपत खरी आहे आणि त्या पोस्टला आपण कितपत गांभीर्यानं घेतलं पाहिजे याचा विचार आता प्रत्येकानं करायला हवाय. कारण एखादी पोस्ट ही समाजाचं किती नुकसान करू शकते याचा अंदाज यवतच्या आजच्या या घटनेवरून दिसून आलाय. त्यामुळे संवाद आणि संयम हीच शांततेची खरी वाट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.